नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। उत्तरानगरी आमची सगळी मंडळी मी माझ्या वाढदिवसाला येऊन या ठिकाणी शुभेच्छा दिल्याबद्दल हेरेकर परिवारातर्फे आपले धन्यवाद। सर तुम्हाला पुन्हा खूप खूप शुभेच्छा खूप सकाळपासून जास्त झालेले साहेबांनी समाजासाठी सहकार्य केलेले तर समाजासाठी साहेब नेहमी तत्पर राहतात। कधी पण अर्ध्या रात्री फोन लावून समाजाच्या कार्यक्रमासाठी एकट्या आपल्या समाजासाठी नाही, सगळ्या समाजासाठी ते तत्पर राहतात। शिवाजी महाराजांच्या चरणी आणि गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो की साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो, साहेबांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या नवीन जे कॉन्ट्रॅक्टर आलेले त्यांना लाभो, हीच इच्छा आहे। भीमाचे गायक आहेत आशीर्वाद लाभले, वाढदिवसाच्या शुभेच्छा। खरं तर आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना बाबासाहेबांनी जे शिक्षण, आपल्या शिक्षणाचं अमृत आपल्या समाजाला पाजलं, ते अमृत पिऊन आज उच्च पदावरती जी काही समाजामधील मान्यवर मंडळी आहेत त्यामध्ये अग्रेसर असणारं नाव म्हणजे येरेकर परिवार, आदरणीय अशोकजी येरेकर सर। कारण शिक्षण घेऊन बरीच मंडळी मोठी होतात, नाव लौकिक कमवतात, पण मोठं होत असताना समाजाकडे दुर्लक्ष न करता समाजाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये जो परिवार अंतःकरणातून सामील होतो, असा हा परिवार तथागत भगवान गौतम बुद्धांची करुणा ज्या परिवाराच्या हृदयामध्ये नेहमी आम्हाला बघायला मिळते, किंबहुना तथागतांचा पवित्र असा धम्म ज्या परिवाराने अंगीकारलेला आहे, असा हा परिवार म्हणजे येरेकर परिवार। आणि त्या येरेकर परिवाराचे आदरणीय अशोकजी येरेकर सर यांचा हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्वच कलावंत या ठिकाणी उपस्थित आहोत। आणि म्हणून असं म्हणावं असं वाटतं कि मुश्किल राहों में भी आसान ये सफ़र लगता है, मुश्किल राहों में भी आसान ये सफ़र लगता है, यकीनन ये मेरी माँ की दुआओं का असर लगता है। पुन्हा एकदा सरांना आम्हा सर्वच कलाकारांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा देतो, सरांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सरांचं दीर्घ आयुष्य लाभो, गौतम बुद्धाच्या आशीर्वादानं साहेबांना भरभरून
आशीर्वाद सगळ्यांचा आहेच आणि सरांचाही आशीर्वाद सगळ्यांना आहे. त्यामुळे सरांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि सरांना अजून 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 आम्ही अशा शुभेच्छा द्यावं एवढीच प्रार्थना गौतम बुद्ध समोर करतो. आणि साधू साधू